आता एक काम करते मी, या बॉक्समधले ना सगळे काढते हे प्रोडक्ट्स आणि त्याच्यानंतर मग एक एक तुम्हाला मी दाखवते. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी शिफ्ट होणार आहे लवकरच आणि त्याची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे. लास्ट काही व्हिडिओजमध्ये मी काही गोष्टी सांगितलेल्यासुद्धा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी घरासाठी काही गोष्टी मागवलेल्या आहेत. म्हणजे माझं असं होतं की मला खूप जणांनी सजेस्ट केलं की धनश्री, तू तिकडे शिफ्ट झाल्यानंतर ज्या तुला गोष्टी हव्यात त्या मागव. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या तेवढ्या लवकर येणार नाही जेवढ्या लवकर मला हव्यात. म्हणून ज्या ज्या मला वाटतील की मला ह्या गरजेच्या आहेतच आणि ह्या मला घ्याव्याच लागणार आहेत, तर अशा काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत. आणि जसं की म्हटलं, किचनसाठीच्या खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनात पहिल्यापासून असायच्या की हे घेऊया ते घेऊया. पण तुम्हाला माहिती आहे, किचन आधीचं जे माझं आहे तर लिमिटेड आहे ॲक्सेस. तिथे काही गोष्टी तुम्ही तिथे ठेवू शकत नाही. तर आता ह्या वेळेला म्हटलं की आपण मनासारख्या गोष्टी घेऊया. तर नेस्टाशिया हा जो ब्रँड आहे, जो तुम्हालाही माहीत असेल, आणि मी खूप दिवसापासून त्याच्यावरती नुसतं कार्टमध्ये ॲड करत होते काय काय घ्यायचं आहे, काय काय घ्यायचं आहे, खूप सर्च करून की कोणत्या गोष्टी मला खरंच घ्यायच्या आहेत आणि ज्या उपयोगी पडतील अशा. तर त्या काही ॲड केल्या आणि मी एक 7-8 दिवसापूर्वी मागवलं. तर ते बॉक्सेस आता आलेत आणि ते मी त्यातले दाखवणार आहे तुम्हाला की मी काय काय मागवलेलं आहे. आणि आवडलं तर तुम्हीसुद्धा मागवू शकता. तर चला स्टार्ट करूया. हा एक हॉल असणार आहे ज्याच्यामध्ये मी माझं किचन इसेन्शियल्स जे आहेत ते दाखवणार आहे. ही एवढे सगळे बॉक्सेस आले. आता ह्यांना सांगितले मी हळूहळू अनपॅक करा म्हणून. काढून ठेवा बाजूला, नंतर मग मी सगळं ओपन करते. हे पण काढू. हां, ते पण काढा. आता एक काम करते मी, या बॉक्समधले ना सगळे काढते हे प्रोडक्ट्स आणि त्याच्यानंतर मग एक एक तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात आधी मी हा नेस्टाशियाचा हिबिस्कस ब्रास बॉक्स आहे, मुखवास बॉक्स, तर तो तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असं छोटूसा एकदम. हे बघा, हे असं डब्बा टाईपमध्ये आहे. सुंदर आहे. हे असं आहे आणि अशा छान याच्या ना छोट्या छोट्या वाट्या आहेत. अशा 4 दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हे ब्रास हिबिस्कस मुखवास बॉक्स आहे. लीड सोबत येतं. प्रीमियम ब्रास वापरलेला आहे आणि फ्लोरल डिझाईन दिलेले आहे. लीड आहे स्टोरेजसाठी. आणि हे तुम्ही मुखवास किंवा मग स्पायसेससाठी सुद्धा वापरू शकता, जसं तुम्हाला आयडियल वाटेल यूज करण्यासाठी. पण हे खूप सुंदर दिसतं तसं. त्यानंतर दुसरं जे घेतलेलं आहे, म्हणजे छान वाटलं मला, सिम्पल अँड स्वीट असं टाईपमध्ये हे ठेवायला. दुसरी जी आहे ही स्प्रे बॉटल मी घेतलेली आहे. म्हणजे 2 in 1 आहे, ज्याच्यामध्ये ना तुम्ही ऑइल स्प्रे पण करू शकता आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ओतू पण शकता. तर ही एक आहे आणि काचेची बॉटल आहे. ही स्प्रे अँड पोअर ऑइल डिस्पेन्सर बॉटल आहे. 470 ml आहे. दोन्हीही यूज होतात, म्हणजे स्प्रे पण करू शकतो आणि ओतू पण शकतो आणि कंट्रोल करू शकतो आपण ऑइल युजेस आपला जो आहे तो, म्हणजे बऱ्यापैकी. आणि इझी टू यूज असं डिझाईन आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे मला खूप आवडलं. छान आहे, मस्त एकदम प्रीमियम क्वालिटी आहे म्हणजे याची. त्यानंतर तडका पॅन जो आपला असतो, तर तो पण एक घेतला आणि हा थोडा मोठा असा घेतला आहे बघा. ह्याचं जड आहे खूप आणि पूर्ण असं छान खोलगट आहे. म्हणजे आपण जेव्हा तेल टाकतो आणि तडका देतो आणि ही इथे म्हणजे असं ठेवल्यानंतर व्यवस्थित बसलं पाहिजे, तर त्या पद्धतीने मी घेतलं आहे. आणि तडका आपण थोडाच घेतो, पण हे बाहेर उडू नये याच्यासाठी हे बरोबर प्रॉपर घेतलं आहे मी. स्टेनलेस स्टील हे तडका पॅन आहे आणि याचं डिझाईन ना खूप भारी केलेलं आहे. खोलगट आहे, त्याच्यामुळे तडका मारताना आपल्याला प्रॉपर मारता येतो, व्यवस्थित राहतं हे. त्यानंतर नेक्स्ट मी दाखवते काचेचे ग्लास, जे मला खूप आधीपासून घ्यायचे होते. माझ्याकडे आहेत ऑलरेडी काचेचे ग्लास, पण थोडंसं अजून थोडी क्वालिटी हे त्याच्यामध्ये. हे असे आहेत, हे ज्यूस ग्लास जे आहेत ते मी घेतलेत आणि हे 6 असे ग्लास आहेत. हे फ्लटेड टॉल ग्लास टम्बलर्स आहेत. 6चा सेट आहे हा. 350 ml पर्यंत राहतं. फ्लुटेड डिझाईन आहे. बेवरेजेससाठी अगदी आयडियल आहे, म्हणजे ज्यूस किंवा अजून. आणि कम्फर्टेबल ग्रीप आहे, म्हणूनच मी घेतलं आहे आणि मला हे आवडलं खूप ग्रीपमुळे. खूप जड आहेत ते पण.
त्यानंतर एक टिफिन बॉक्स, जो फूड कंटेनर म्हणून पण किंवा मग टिफिन बॉक्स म्हणून पण आपण यूज करू शकतो. तो पण एक मी घेतलेला आहे, जो सचिनना हवा होता खूप दिवसापासून आणि ते माझ्या मागे लागले होते की तू वापर, पाठव, मागव म्हणून. तर असा हा आहे आणि यांचं जेवण फार कमी असतं. असं आहे. आणि याच्यामध्ये मेन त्यांना फ्रूट्स, टिफिनपेक्षा सुद्धा ना फ्रूट्स किंवा बाकी काय ते सलाड वगैरे त्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या घेऊन जाण्यासाठी त्यांना हवं असतं. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे का, हा आहे काचेचा आणि इथे जे आहे ह्याच्यामुळे ना प्रॉपर आपल्याला हँडल करता येतं, जरी पडलं तरी आपल्याला टेन्शन नाही. हे ग्रिस्पो ड्युअल कंपार्टमेंट फूड कंटेनर आहे 600 mlचं आणि याच्यामध्ये सेक्शनमुळे फूड सेपरेशन होतं. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी यूज करू शकता आणि ग्रिप चांगली आहे, लीक रेजिस्टंट डिझाईन आहे, कॉम्पॅक्ट आहे आणि पोर्टेबलसुद्धा आहे. तुम्ही बघता की याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट्स किंवा अजून काही गोष्टीसुद्धा देऊ शकता आहे. आणि त्याच्यासोबत मग मी एक टिफिन बॅग पण मागवलेली आहे, जी अशी आहे. ही थर्मल इन्सुलेटेड ज्यूट लंच बॅग आहे आणि बेज कलरमध्ये आहे. इन्सुलेटेड लायनिंगमुळे ना फूड फ्रेश राहायला मदत होते. इको फ्रेंडली ज्यूट एक्स्टेरियर आहे याचं आणि त्यासोबतच लाईट वेट आणि स्पेशियस आहे आणि मला हा कलर खूप आवडला. छान मोठी आहे, म्हणजे एक टिफिन पण मावतो, वॉटर बॉटल पण मावते आणि जसं मी म्हटलं की याच्यामध्ये सलाड किंवा मग फ्रूट्स कट करून जे आपण ठेवतो तर ते सुद्धा मावतं. तर मी हे ह्यांच्यासाठी मागवले आणि ते खूप खुश झाले, कारण त्यांच्यासाठी ते सरप्राईज होतं. तिखट आणि मीठ आता आपल्या घरी असतं आणि जे आपण म्हणतो की थोडंसं जेवताना वगैरे लागलं तर म्हणून मग ह्या छोट्या 2 अशा गोष्टी मागवल्या त्याच्यासाठी. हे चिक सिरामिक सॉल्ट अँड पेपर शेकर सेट आहे येलो कलरमध्ये. कॉम्पॅक्ट सिझोनिंग सेट आहे हा आणि स्टायलिश सिरामिक डिझाईनसोबत आहे. इझी डिस्पेन्सिंग आहे याचं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कॉफी मग आहेत, कारण मला कॉफी खूप जाम आवडते आणि मी माझं असं होतं की हे असे मोठेच थोडे घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये कॉफी, दूध किंवा मग अजून काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आपण अशा सिरामिकच्या बाउलमध्ये किंवा मगमध्ये खूप काही गोष्टी आपण करू शकतो. म्हणून मग थोडे मोठेच असे घेतले, कारण छोटे कप ऑलरेडी आहेत माझ्याकडे, म्हणून हे असे 6 जे आहेत तर ते मी घेतले. क्रेस्टा सिरामिक कॉफी मग्स आहेत, 6चा सेट आहे. 300 mlची क्वांटिटी आहे याची. एलिगंट मिनिमल डिझाईन आहे, टी कॉफीसाठी आयडियल आहे आणि त्यासोबतच ड्युरेबल सिरामिक आहे, म्हणून मी हे घेतलं आणि अजूनही खूप काही यूज होऊ शकतो याचा. नेक्स्ट जे आहे तो हा तवा, डोसा तवा, आणि मला खूप दिवसापासून घ्यायचा होता आणि मी सर्च पण करत होते, खूप ठिकाणी सर्च करून झालं होतं पण प्रॉपर असं मिळत नव्हतं आणि हे फायनली मी एकाच याच्यामध्ये म्हटलं मागूयात आणि खूप छान असा हा डोसा तवा आणि भरपूर मोठा आहे. हनीकॉम ट्रायप्लाय डोसा तवा 32 सेंटीमीटरचा आहे. एक्स्ट्रा थिक ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन आहे याचं. हनीकॉम नॉनस्टिक सरफेस आहे आणि इवन हीट डिस्ट्रीब्युशन आहे. मी खूप दिवसापासून हे असं डिझाईन सर्च करत होते आणि फायनली मला हे मिळालं. तर हा एक मागवला छान असं. नेक्स्ट फ्राईंग पॅन, आणि त्यांचं पॅकिंग खूप छान आहे, म्हणजे व्यवस्थित आलं, कोणताही प्रोडक्ट असा डॅमेज झालेला नाही आहे. हा एक छान असा. हा हनीकॉम ट्रायप्लाय फ्राय पॅन लीड सोबत येतो. 1750 mlची क्वांटिटी आहे याची. ट्रायप्लाय बिल्ड आहे ड्युरेबिलिटीसाठी. हनीकॉम नॉनस्टिक कोटिंग आहे, इवन आणि फास्ट हीटिंग आहे. नॉर्मली भाजी किंवा अशा कोणत्याही गोष्टीसाठी किंवा फ्राय करण्यासाठी काही गोष्टी हे बरं पडेल म्हटलं आणि हा एक घेतला, कारण मला डोसा पॅन आणि हे सेम हवं होतं आणि सेम मला मिळालं आणि याचं डिझाईनसुद्धा खूप युनिक वाटलं. वजनाने सुद्धा अतिशय छान आहे, म्हणजे प्रॉपर जेवण याच्यामध्ये बनेल. नेक्स्ट जे आहे ती कटलरी आहे, ज्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी आहेत. हे मार्बल केक नाईफ अँड सर्व्हर आहे, 2चा सेट आहे. एलिगंट मार्बल फिनिश आहे हँडल्स ना, आणि त्यासोबतच केक सर्विंग सगळे परफेक्ट आहे, ड्युरेबल आहे. खूपदा मी केक करायचा विचार माझा राहून जातो, पण आत्ता करेन. त्यानंतर ही छान अशी कढाई, भरपूर मोठी अशी आहे. ही हॅमर्ड ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढाई लीड सोबत येते. 3500 mlची क्वांटिटी आहे. एक्स्ट्रा थिक 2.5 mm ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन आहे याचं. 303 ग्रेड ॲल्युमिनियम कोअर आहे इवन हिटिंगसाठी अँड सँडविच्ड 303 ग्रेड ॲल्युमिनियम कोअर आहे फास्ट आणि युनिफॉर्म हिटिंगसाठी. प्रॉपर आणि खूप छान आहे आणि अगदी खोलगट अशी ही कढाई मिळाली आहे. कारण आता गावी गेल्यानंतर असं नाही की इथे थोडं ओके होतं, पण तिथे सगळे पाहुणे असतात, पुन्हा कोणतरी घरी येईल किंवा काय, मग त्याच्यासाठी म्हणून ही मोठी अशी मी कढाई घेतली.
खूप जड आहे, हेवी आहे खूप. अशा 2 सेक्शन प्लेट्स पण आहेत सिरामिकच्या. ह्या सनी ब्लूम सिरामिक सेक्शन प्लेट आहेत, 2चा सेट आहे हा. डिवाइड आहे प्लेट सर्विंगसाठी. त्यासोबतच एक छान ब्राईट फ्लोरल डिझाईन आहे आणि सिरामिक बिल्डमुळे ड्युरेबल आहे. ह्या म्हणजे आपण भजी वगैरे केली किंवा अजून काही गोष्टी असं म्हणजे डोसा किंवा त्याच्यानंतर इडली वगैरे त्यासाठी बेस्ट वाटलं मला आरवसाठी म्हणून घेतलं आहे. स्टोरेज जार जे आहेत ते पण मी मागवलं. मस्त मोठे आहेत, म्हणजे जवळजवळ 1 किलोच्या वरती जे काही म्हणजे डाळ किंवा जे काही आपल्याला साठवून ठेवायचे असेल तर ते ठेवू शकतोय. आणि याचं जे ऑनियन पिंक कलरचं असं झाकण आहे याचं. टॉल ग्लास जार विथ रोज गोल्ड लीड आहेत. 4चा सेट आहे, 1500 ml ची क्वांटिटी आहे. लार्ज कपॅसिटी जार्स आहे ते म्हणून घेतलेले आहेत आणि रोज गोल्ड लीड्स आहेत ते थोडेसे स्टायलिश दिसतात आणि पॅन्ट्री स्टोरेजसाठी अगदी आयडियल आहेत म्हणून मी हे 4चं घेतलेलं आहे. आणि हे ना होल्ड करता येतं याच्या डिझाईनमुळे प्रॉपर. असे मी 4 मागवलेले आहेत. डायमंड कट ग्लास जार आहे ते आणि बघा मस्त वाटतात एकदम आणि होल्ड करता येतं प्रॉपर. कारण जर हे प्लेन असतं ना तर मग होल्ड करता आलं नसतं, एक टेन्शन असतं. तर असं हे प्रॉपर होल्ड करता येतं म्हणून मी विचार करून हे घेतले. ते 4 घेतलेत, म्हणजे मेन ज्या गोष्टी असतात ज्या एक्स्ट्रा आपण ठेवतो किचनमध्ये लागतात तर त्याच्यासाठी मी हे घेतले. इथे कॅसरोल जे आहे तर ते मी मागवलेलं आहे आणि दोन्ही साईडला ह्याला असे छान धरण्यासाठी असे कान पण आहेत आपण म्हणतो. त्यानंतर ही वरचं झाकण आणि याचा जो तळ आहे ना तो थोडा जाड आहे, त्यामुळे याच्यामध्ये ना जेवण करताना किंवा चिकटणार नाही हा विचार करून घेतला. आणि खूपच हेवी आहे, खूप मोठं सुद्धा आहे. बऱ्यापैकी जे काही पदार्थ करेन ते याच्यामध्ये जास्त अमाऊंटमध्ये करता येतील. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कॅसरोल पॉट आहे लीडसोबत. 4000 ml ची क्वांटिटी आहे. एक्स्ट्रा थिक 2.5 mm ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन आहे. 303 ग्रेड ॲल्युमिनियम कोअर आहे इव्हन हिटिंगसाठी आणि 304 ग्रेड स्टेनलेस स्टील आहे सेफ कुकिंगसाठी. स्टोरेज बेकवेअर जे आहेत ते मागवलं ते ह्याचा मल्टीपर्पज यूज आपण करू शकतो. खूप हेवी आहे ते पण. आणि ह्याचे लीड जे आहेत ते प्लास्टिकचे आहेत. बाकी इथे बघा असे 3 आहेत त्याच्यामध्ये. नेस्टेड ग्लास स्टोरेज कंटेनर्स आहे, 3चा सेट आहे हा. स्टेकेबल नेस्टेड डिझाईन आहे आणि एअरटाईट स्टोरेज आहे. स्पेस सेव्हिंग सोल्युशन आहे बरं का याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही फ्रूट्सपासून स्टोरेज पण करू शकता, बेकवेअर म्हणून पण वापरू शकता. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये करण्यासारख्या आहेत म्हणून मी हे 3चा सेट घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी ठेवू पण शकतो की फ्रीजमध्ये, तर याच्यासाठी पण यूज होतो. प्रॉपर असे आहे. पण हे जे 3 जे आहेत ना तर मी मल्टीपर्पज यूजसाठी मागवलं. जसे की बेकवेअर पण आहेत, प्लस आपण फ्रीजमध्ये सुद्धा वापरू शकतो, ॲज अ बाहेरसुद्धा आपण काही ना काहीतरी याच्यामध्ये ठेवू शकतो. अशा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत मी. आणि कारण माझ्याकडे किचनमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ऑलरेडी. भांडी म्हणजे माझी सासरी पण आहेत, त्यानंतर इथे पण आहेत. इथे पण आम्ही जेवढी यूज होतील तेवढीच बाहेर काढल्यानंतर बाकी सगळी अशी गोणीमध्ये भरून वरती टाकलेले आहेत पूर्ण. तर ती आहेत एक्स्ट्राची. पण मला जशी थोडीशी अजून थोडीशी छान अशी दिसताना एकदम छान दिसावीत म्हणून मी त्या घेतलेत. प्लस ड्युरेबल असावीत आणि त्याची क्वालिटी पण चांगली असावी याच्यासाठी म्हणून मी हे सगळं मागवलं. या सगळ्यांच्या लिंक्स मी पाहिजे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नेक्स्ट ब्रँडची लिंक पण मी देते, जिथे जाऊन तुम्ही अजून गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. खूप साऱ्या म्हणजे व्हरायटीज आहेत, खूप व्हरायटीज आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथे म्हणजे ग्लासेस, कप्स, त्याच्यानंतर भांडी, त्याच्यानंतर अजून काही गोष्टी खूप आहेत एक्सप्लोअर करण्यासारखे. किचनवेअर जे आहे म्हणजे किचनमध्ये तुम्हाला जे जे लागेल ते सगळं तिथे अवेलेबल आहे. आणि यास आता मी तुम्हाला दाखवलेल्या क्वालिटी कशी आहे, काय आहे, प्रीमियम क्वालिटी आहेत सगळ्या. हे सगळ्या गोष्टी आता मी मागवल्यात आणि ह्या आता मला परत पॅकिंग करून ठेवायच्यात, जेणेकरून म्हणजे घेऊन जाताना मला बरं पडतील. मी इथे याच्यासाठीच मागवल्या कारण एकतर ना ह्या सगळ्या गोष्टी मला पहिल्यांदा पाहायच्या होत्या की आल्यानंतर खरंच जसं ब्रँड सांगतो तशा खरंच येतात क्या. मला खूप जणांनी सांगितलं पण होतं छान आहेत की बघ म्हणून, रिव्ह्यूज पण बघितले होते. पण पहिला म्हटलं स्वतः बघूया म्हणून मोजक्याच मागवल्या. आता म्हटलं गावी गेल्यानंतर मी बाकी तिथे जसं मला अजून लागेल तसं मी मागवू शकते. मग बऱ्यापैकी ह्या ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला. बाकी अजून गोष्टी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेनच हळूहळू जसं प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टी होतात तशा. सो आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, तुम्हाला या गोष्टी किंवा अजून काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतील, घ्यायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा पिन करून दिलेले आहेत, तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.